निवडणूक म्हणजे फक्त राजकारण नाही, तर जनतेच्या अपेक्षांचा आरसा असतो. महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपण प्रभाग क्रमांक 9मध्ये आलो आहोत, जिथे नागरिक सांगतायत त्यांना कसा नगरसेवक हवा आहे आणि त्यांच्या अपेक्षा नेमक्या काय आहेत. जाणून घेऊया इथल्या नागरिकांकडूनच. कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण असेल, सामाजिक असेल, काही कोणत्या प्रकारचे काम असेल तर ते देशमुख साहेब अगदी बिनधास्तपणे आपलं समजून करतात. त्यामुळे आम्हाला नगरसेवक देशमुख साहेब पाहिजे आणि आमच्यासाठी कायम कधी पण लगेच जागेवर तत्पर असतात साहेब. कामं राज्यात आता पहिली महिलांसाठी व्यायामशाळा त्यांनी ओपन परवा केलेला आहे. फक्त महिलांसाठी राज्यातली पहिली. आणि आता आमची वेळ आलेली आहे की त्यांना निवडून देण्याची. आम्ही पूर्णपणे सगळ्या महिला त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहणार आहोत. आता नगरसेवक कसा पाहिजे तुम्हाला? नगरसेवक आपल्याला देशमुख साहेबांसारखा पाहिजे. साहेबांनी आमच्या गल्लीली भरपूर कामं केलेली आहेत. गटारे, रस्ते, मंदिराला थोडाफार असा हातभार देईल, म्हणजे भरपूर अशी कामं केली आहेत. आणि साहेब आमच्यासाठी अर्ध्या रात्री सुद्धा आम्हाला म्हणजे कायम फोन केला की डायरेक्ट हजर असतात. त्यामुळे आम्हाला नगरसेवक देशमुख साहेब पाहिजे आणि आमच्यासाठी कायम कधी पण लगेच जागेवर तत्पर असतात साहेब. त्यामुळे कुठली पण काय पण अडचण असली तर साहेब लगेच सॉल्व्ह करतात. त्यामुळे नगरसेवक आम्हाला देशमुख साहेब पाहिजे. आता जे बोललं का नाही ते सगळं योग्य आहे, काही विषय नाही. आम्ही साहेबांनी जर फोन केला की साहेब एका मिनिटात आमचं काम पूर्ण करून देतात. त्यामुळे नगरसेवक आपल्याला शारंग देशमुख साहेब पाहिजे. भागाचा विकास करणारे साळोखे साहेब आणि त्यांच्या बरोबरीला असलेले आमचे सारंग साहेब यांनी आमच्या मंदिरासाठी भरपूर विकास केलेला आहे. आजूबाजूला सुद्धा रस्ते, गटारी यांच्या समस्या पण सोडवलेल्या आहेत. आणि सगळ्यात महिलांचं सुरक्षा फार महत्त्वाची होती. त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला जास्त सारंग साहेबांनी मदत केलेली आहे आणि त्यांचे कायम आभार आम्हाला मानावेच लागतील. आणि आता आमची वेळ आलेली आहे की त्यांना निवडून देण्याची. आम्ही पूर्णपणे सगळ्या महिला त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहणार आहोत. प्रभाग क्रमांक 9मध्ये आपल्याला नगरसेवक कसा पाहिजे? नगरसेवक म्हणजे अभ्यासू पाहिजे. नगरसेवक आपल्याला पाहिजे. आपल्याला पूर्णपणे त्यांना प्रभागाचा विकास कसा करता येईल हे माहिती पाहिजे. आता प्रभागाचा विकास म्हणजे काय, आता जसं की ज्योतिबा मंदिर आपलं डेव्हलप आलं आहे, या मंदिरात 85 लाख रुपये निधी आला आहे. तसेच देशमुख साहेबांच्या माध्यमातून महिलांसाठी महाराष्ट्रात प्रथम आपले जिम आपण सुरू केलेलं आहे इथं प्रथम. तसंच अशी प्रभागातील विविध विकास कामांचं वगैरे अशी नगरसेवक आपल्याला पाहिजे आपले. मग आता आपल्या इथं काय काय विकास झालेला आहे, काय काय अजून समस्या आहेत? समस्या तर आता काही नाही. मूलभूत समस्या म्हणजे काय, लाईट, पाणी, रस्ते. हे आता देशमुख साहेब, सावंत साहेब हे आपले चार जे उमेदवार आहेत ते सक्षम आहेत हे समस्या सोडण्याकरता. महापालिकेवर आता कोणाची सत्ता आली पाहिजे? आमचं तरी वैयक्तिक मत आहे, केंद्रात जसं आहे ते राज्यात पाहिजे. आणि राज्यात जे आहे ते जर आपल्याला महापालिकेवर मिळालं तर निधी आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळतो आपल्याला. तरच आपल्याला आता महापालिका भगवा फडकला पाहिजे ह्यावेळेला. आणि आपल्या इथं कोण पाहिजे आपल्याला उमेदवार निवडून आले पाहिजे? आपले चारही जे उमेदवार आहेत जसे देशमुख साहेब, सावंत वहिनी, माधवी पाटील वहिनी आणि रिंकू देसाई, चारही उमेदवार आपल्याला इथे पाहिजे निवडून. आता निवडणुकांचं बिगुले वाजलेलं आहे, तर निवडणुका होतील तर आपल्या इथं विकास कसा झालेला आहे? देशमुख साहेबांच्या माध्यमातून भरपूर विकास कामं इथं झालेली आहेत. आता द्वितीयमध्ये जवळजवळ 80 लाख रुपये निधी त्यांनी म्हणजे प्रयत्न केलेला आहे भरपूर. त्यांनी कामं राज्यात आता पहिली महिलांसाठी व्यायामशाळा त्यांनी ओपन परवा केलेला आहे. फक्त महिलांसाठी राज्यातली पहिली. रस्ते असू देत, तरुणाई सगळी पूर्ण साहेबांच्या खाली काम करतात. साहेबांनी म्हणजे कुठलं काम सांगितलं आणि केलेलं असं या भागात झालेलं नाही असं आहे. मग आता महापालिकेवर कोणाची सत्ता आली? महापालिका यावेळेला भगवाच फडकला पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे असंच का वाटतंय तुम्हाला? आता बघितला की तुम्ही, आता फडकून सगळे झाले झेंडे. भगवाच राहिला फक्त. भगवा फडकला की मग कळेल तुम्हाला काय होणार काय. पदासाठी निवडणूक चालू झालेली आहे, तर नगरसेवक कसा पाहिजे तुम्हाला? हा नगरसेवक काम करणारा असावा आणि विकास करणारा आहे. देशमुख साहेबांनी तसं फार विकास केलेला आहे इकडचा. काय केलंय तसं? मंदिरासाठी मदत केली वगैरे, गटरचे वगैरे कामं केलेले आहेत. मग आता जेव्हा निवडणुका होतील तेव्हा कोणाची सत्ता आली पाहिजे महापालिकेवर असं वाटतं तुम्हाला? देशमुख साहेबांच्या इकडची सत्ता आलेली पाहिजे. असंच का वाटते, तेच का आले पाहिजे? हो, देशमुख साहेबांच्या इकडे विकास करतात म्हणून गटर वगैरे सगळी कामं करतात. आमच्या भागामध्ये शारंगधर देशमुख साहेबांनी अगदी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. आम्हाला मंदिरासाठी पण त्यांनी मदत केलेली आहे. कॉलनीतले जे काही प्रॉब्लेम असतील, रस्ते असतील किंवा इतर काही जे असतील ते देशमुख साहेबांनी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आमच्या मंडळाला पण ते मार्गदर्शन करतात. परत आमचे इथं वास्तुग्रुपचे मंडळ आहे, मुलांचं जे मंडळ आहे त्यांनाही ते चांगल्या पद्धतीने मदत करतात.
कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण असेल, सामाजिक असेल, काही कोणत्या प्रकारचे काम असेल तर ते देशमुख साहेब अगदी बिनधास्तपणे आपलं समजून करतात. काय झालेलं आहे? आपल्या भागात बराच विकास झाला आहे. रस्ते झाले आहेत, नंतर हे मंदिर झालं आहे. इतर म्हणजे पाण्याचे प्रॉब्लेम काहीच नाही इथं. पाणी भरपूर आहे इथं. म्हणजे रात्री जर आलं सकाळपर्यंत पाणी असते 6-7 पर्यंत. भरपूर विकास झाला आहे. आणि तुम्हाला सांगायचं झालं तर एक मी हे सांगतो तुम्हाला, सारंग देशमुखकडे ही पाठीमागे गेली एक मला वाटते 100 फुटाचा रस्ता होता तो फक्त. आणि आम्ही दोघं तिघं गेलेलो, सगळ्या कॉलनीतले रस्ते झाले. लय वर्षाची गोष्ट आहे. तिने आम्हाला सांगितलं गेल्यावर की ह्यो रस्ता तुमचा करूया, एक 8 दिवस लागतील, 8-10 दिवस लागतील म्हणून सांगितले. तर आमचा दुसऱ्या दिवशी रस्ता केला आहे तिने, दुसऱ्या दिवशी. मग असं आहे ते, असं त्यांचं कामाची पद्धत आहे. आता नगरसेवक म्हणून कोण पाहिजे? नगरसेवक म्हणून आम्हाला माहितीची पाहिजे, चौघं नगरसेवक. महापालिकेवर आता निवडणुका बऱ्याच वर्षांनी होतात. कोणाची सत्ता आहे? आता भगवा भडकायचा एकदा पाहिजे की भगवा सगळा. महायुतीचे उमेदवार माननीय शारंग देशमुख साहेब यांनी इथे म्हणजे ह्या सानेगुळच्या वसाहतीमध्ये बरेच महिलांसाठी खूप सुखसुविधा चांगल्या पद्धतीच्या केलेल्या आहेत. त्यांनी त्यांच्या प्रभागासाठी इतरही भाजी मंडई, बागेचे विषय वगैरे आहेत किंवा जिमचे, अत्याधुनिक जिमचे विषय हेही चांगल्या विषय पद्धतीने मांडलेले आहेत किंवा इथं केलेले आहेत, तयार केलेले आहेत. प्रभागात त्यांचं काम खूप चांगल्या पद्धतीचं आहे आणि महायुतीचे उमेदवार म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट करतो आणि निवडून यावेत हीच आमची अपेक्षा. आता प्रभाग क्रमांक 9 मध्ये आता जे आपले उमेदवार आहेत, माननीय शारंगधर देशमुख साहेब असतील, संगीता सावंत ताई असतील, तर संगीताताई आधी पण नगरसेवक होत्या, देशमुख साहेब पण आधी नगरसेवक होते. त्यामुळे भागाचा विकास बऱ्यापैकी झालेला आहे. आता आपल्याला महायुतीची सत्ता किंवा आपले नगरसेवक आपल्याला एवढ्यासाठी पाहिजे आहेत की वरून केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार आहे. आपण महिलांच्यासाठी असू देत किंवा सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी असू दे, ज्या काही योजना आपण राबवलेल्या आहेत त्या प्रभावीपणे राबवण्यासाठी किंवा महानगरपालिकेकडून त्या राबवून घेण्यासाठी आणि सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत त्या पोहोचवण्यासाठी आत्ता आपल्याला महायुतीचे नगरसेवक आपल्याला असणं फार गरजेचं आहे, म्हणजे आमच्या लेखी तरी. कारण का लाडकी बहीण योजना असू दे किंवा इतर ज्या आपल्याला शहराच्या सोयीसुविधेच्या दृष्टीने ज्या काही योजना, रस्ते असतील, 100 कोटीचे रस्ते आहेत, कन्व्हेन्शन सेंटर आहे, IT पार्क आपल्याकडे कोल्हापूरमध्ये होतंय, रंकाळा सुशोभीकरण आहे, अंबाबाई मंदिर तीर्थविकास आराखडा आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला पूर्णत्वाला न्यायच्या असतील तर महायुतीचे नगरसेवक येणं ही फार मोठी गरज आहे कोल्हापूर शहराची, असं म्हणावं लागेल. आणि मला खात्री आहे आपल्या महायुतीच्या उमेदवारांना जो मिळणारा प्रतिसाद आहे तो बघता 100% आपली महायुतीचीच सत्ता महानगरपालिकेवरती येणार. प्रभाग क्रमांक 9 मधून महायुतीचे सर्व जे आपले नगरसेवक वगैरे जे सगळे उभारलेले आहेत, आपल्या 9 नंबर भागात शारंगधर देशमुख साहेबांनी खास फक्त महिलांसाठी व्यायामशाळा उघडण्याचं चांगलं काम केलेलं आहे यावेळेला. फक्त आपलं कसं दुसरीकडं सगळीकडे युनिसेक्स जे जिम आहेत त्यात महिला जास्त असं कम्फर्टेबल नसतात. त्यामुळे आपल्या महिलांसाठी जे खास ओपनिंग केलेलं आहे ना महिला जिमचं, ते खास करून अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त आहे आणि मशिनरी भरपूर ॲडव्हान्स आहेत सगळ्या. आणि सगळ्या महिलांसाठी तिथल्या तिथं सगळ्या सोयी आहेत. भाजी मंडई आहे, मंदिराचं सुद्धा ओपनिंग होत आहे तिथं आणि आपल्या बागेचं सुद्धा चांगलं काम तिथं चालू आहे आणि आम्हाला सुद्धा अशीच कामं व्हावीत ही अपेक्षा आहे सगळ्यांकडून.